जय हो शंकरा आदिदेव शंकर। नमस्कार मित्रांनो, उद्या महाशिवरात्र उपवास करताय ना, मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी। शंकराच्या उपासनेसोबतच सात्विक आहार, ज्यातनं शरीराचे, मनाचे आणि इंद्रियांचे लंघन घडेल आणि सात्विकता, प्रसन्नता आपल्या शरीरात येईल, अशा पद्धतीचा उपवास घडायला हवा। त्यासाठी खाऊ नयेत अशा महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे साबुदाणा, जो की एका कंदापासून तयार केलेला असतो, ज्यात पोषण मूल्य काहीही नाही आणि अनेक आजारांना आमंत्रण देणार आहे। यासोबतच बटाटा, वेफर्स, वनस्पती तुपापासून केलेले पदार्थ, डब्बाबंद पदार्थ आणि अनेक असे शिळे या गटात मोडणारे पदार्थ आपण उपवासाच्या निमित्ताने चहा, कॉफी सारखे पेय, मिल्कशेक सारखे विरुद्धान्न आपण यावेळी टाळायला हवे। मग आता उपवासाला खायचं तरी काय, हा प्रश्न आपल्या सर्वांनाच पडेल। तर महत्त्वाचं म्हणजे यावेळी आपण आपल्या मदतीला येतील ती ताजी फळे, यासोबतच भगर, राजगिरा, भाजणीचे तालीपीठ यांचा वापर आपण करायला हवा। ताज्या फळांमध्ये डाळिंब, आवळा, मोसंबी, संत्रा, चिकू, खरबूज या फळांचा वापर करायला हवा। कंदांमध्ये रताळासारखा जो कंद आहे तो भाजून खाल्ल्यास त्याचा उत्तम उपयोग होतो। यासोबतच लिंबाचे सरबत, त्यासोबतच ताजे ताक, फळांचे पाण्यात काढलेले रस यांचाही वापर करावयास आपण हरकत नाही। तर महत्त्वाचं आहे ऑटोफॅजी, म्हणजे आपल्या शरीराचे लंघन करताना आपल्याला अपेक्षित आहे की आपल्या शरीरातील विषारी द्रव्ये, टॉक्झिन्स दूर व्हावेत, इंद्रियाला, मनाला प्रसन्नता, लघुता यावी। तर सात्विक आहार हा अत्यंत महत्त्वाचा आहे, तरच आपली उपासना घडेल। तर मित्रांनो, सात्विक आहार, सात्विक विहार, विज्ञानाचे सार ध्यानी घ्यावे। तर सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देतो। ओम नमः शिवाय। धन्यवाद।